आसनातून बाहेर आलात ना, आता पुन्हा काय चाललाय तुमचा उद्योग? मला काही होत नाही. झाल्यावर बोलून काय फायदा आहे? माझ्या आईचा वाढदिवस आहे आज. आधी एलईडीचं बघा. हिला कशाला हवी ग या वयात एलईडी? ते तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. नानीला पण ना. आधी खाली उतरा बघू. उतरा. अगे खेचू नको, लुंगी आहे ती. उतरा मग खाली, आधी उतरा. नवऱ्याला खाली खेचण्यात पटायतेस तू. तोंडावर पडाल ना तेव्हा कळेल. काही पडत नाही, तेवढा कंट्रोल आहे माझा स्वतःवर. उतरा. एलईडी कुठे? एलईडी आलोच आलोच आलोच. हॅलो एलईडी येतो, थांब. काय एलईडी कधी आणतो? आणणार 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 आणा. हा संध्याकाळी ये बरं का टेन्या. टेण्या, अरे तुझ्यामुळे मी माझं नाव अशोक आहे हेच विसरून गेलोय. संध्याकाळी ये. अरे म्हणजे काय, यायलाच पाहिजे. नानींचा वाढदिवस ना. नानीला ना एलईडी पाहिजे. एलईडी दिसतं का अजून? काय माहित. अरे कुसुमनी घेताना लहान एलईडी म्हणून हिला मोठ्या एलईडी पाहिजे. अरे मोलकरणीशी कसली बरोबरी करायची यार? येऊन विचारतोस हिला? वेळ लागलाय का मला? अनावश्यक खर्च रे. हे बघ राजा, आमच्या माळ्यावर एक जुना एलसीडी पडलेला आहे. आणून देऊ का तुला? एलसीडी चालू कंडिशन मध्ये आहे. एलसीडी हल्ली कोण वापरत नाही ना, सगळे एलईडीच वापरतात. मी आणून देतो तुला, पण हे बघ नानींना कळलं नाही पाहिजे. कळणारच नाही ना. मग देऊ का आणून? जरा पॅकिंग वगैरे करून द्यायला लागेल. ते माझ्याकडे लागलं, व्यवस्थित पॅक करून देतो. गिफ्ट पॅक. हा थँक्स टेने, थँक्स. ए पैसे किती ते सांग. तुझ्याकडनं कसले पैसे घ्यायचे? हा रात्री थोडं तीर्थ घेऊन ये. पांढरं की तांबडं? दोन्हीही चालेल. नक्की आणतो रे. अरे एलईडी पेक्षा तीर्थाची बाटली स्वस्त केव्हा. टीव्ही नमः ओम एलईडी नमः चालू हो रे नमः नीट चाल रे बाबा टीव्ही महाराज की जय. हल्ली नको. सुंदर आहे हो, खूपच देखणं आहे. नवीन नानी म्हणजे कुसुमला कळावं म्हणून. केवढ्याला पडला? जाऊ दे ना नानी. तरी पण सांग रे. काय तरी 70,999. महाग आहे रे. तुझ्या पुढे पैशाची किंमत नाही ग नानी. खो बाई, धन्य धन्य झाले हो मी. अरे असा मुलगा पोटी जन्माला येणं म्हणजे काय म्हणायला पाहिजे. पुढच्या जन्मी सुद्धा माझ्याच पोटी जन्माला ये हो. माझा आशीर्वाद आहे तुला, आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे नानी. आज 70,999 खर्च केले. उद्या लाखभर रुपये सुद्धा खर्च करायला माग पुढे बघणार नाही रे. माझा बोक्या ग तो, माझा बोकड्या. ए बोकू, अगो बाई ग, लाडपुरे ग माझा बोकड्या. सावकाश जा. मला तिला आणि कुसुमला पाठवून दे. हो, नवी साडी नेसायची आहे मला. अरे अरे हे काय सर्कस आहे काय? कशी दिसते? गप्पस गप्पस. जा माझ्याकरता चहा घेऊन ये. हा साडी नेसता नसता जीव गेलाय माझा. तुमचा का आमचा? तुमचा जीव जायला काय झालंय? साडी मी नेसली ना. हा ए आमच्या एलईडी बघितला का? नवा आहे नवा. 70,999. हा तुमच्यासारखा सेकंड हँड नाही. माझ्या मुलांनी आणलाय दुकानातून डायरेक्ट घरी. हा नवा कोरा. नानी
हा मिजाच मारत होती आमच्याकडे एलईडी आहे. आता बघ आमचा एलईडी कसा येतो. उभी काय तू जा. दमले ना चहा घेऊ ये. हा आणते. माजोरडी झालीये. हा वाढदिवस माझा झाला की काढून टाक. अरे वा नानी छान दिसतेस. आज मेले येणार आहेत का सगळे? हा म्हणजे मी सांगितलं सगळ्यांना आता कोण कोण येतं बघूया. या पण म्हणावं त्यांना. मी काय आज आहे उद्या नाही. हो व्हीलचेअर नवीन घ्यायला हवी. अगं नानी आता एलईडी घेतला ना मग थांब की जरा. कशाला? बायकोच्या वाढदिवसाला नवीन साडी घेतलीस ना आणि बांगड्या सुद्धा केल्यास तिच्यासाठी. त्या तिच्या जुन्या मोडून केल्या. मग ही व्हीलचेअर मोड आणि नवीन घे. आज हे जिवंत असते तर तुझ्या समोर मला असे हात पसरावे लागले नसते. अगो बाई आला वाटतं. झाली वाढदिवसाची तयारी? हो तर हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे गेला वाटतं. अरे बोक्या इंटरनेट गेलं वाटतं. दिवे जातात तसे. नानी चहा घ्या. एवढा वेळ लागतो काय चहा आणायला? आता चहा उकळायला नको का? मग काय दार्जिलिंगच्या मळ्यात गेली होती काय चहा खुडायला? एवढा वेळ? एवढ्या वेळात बिरबलची खिचडी झाली असती. मग बिरबलालाच ठेवायचं ना कामाला. जिवंत असता तर ठेवला असता. तोही पळून गेला असता. हे मला जास्त बोलू नको. आज माझा वाढदिवस आहे. तेच सांगते नानी कशाला वरडता वाढदिवसाचं. शी हा काय चहा आहे? मग मला काय मधुमेह आहे? साखर नाही अजिबात. हा हे चहा आहे का घोड्याचं मूत? हे तुम्हा लोकांना ना म्हाताऱ्या माणसाची कामच करायला नको. दुसरा चहा घेऊन ये ताबडतोब. नाही आलीस एका दिवसाचा पगारच कापून टाकीन तुझा. का पहिले एवढा पगार देताय का तुम्ही? हा मावशींना सांगणारे आता 12,000 द्यायला. 12,000 ठेवले तुझ्या नानानं. 2,000च काम करते टवळी कुठली. 2,000 कामाचे आणि 10,000 तुम्हाला सांभाळण्याचे. काय बोलली? हा अरे वा नानी आज छान दिसतंय. हा म्हणजे काय आहेस छान मी. टेन्या कसा आहेस तू? नानी वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. पण मी पुढला काही वाढदिवस पाहू शकत नाही. अरे काय रे मेले सध्या. अरे वय काय तुझं? फक्त शास्त्र ना. आजच हॉस्पिटल पण आलो. अरे बापरे. मग ये बस सगळं तिकडे बस इथं. हा. अरे माझ्या आरतीच्या ताटाची काय तयारी होते का नाही? ए उमा ते केक तयार आहे का बघ ना जरा. लवकर जा पळत जा. आजकालची पोरं ना सगळी रद्दड बघा. अंगामध्ये काही ताकदच नाही यांच्या. अहो यांच्या वयाच्या असताना आम्ही 5-5 मजले चढायचो पाण्याच्या बाटल्या घेऊन. अरे वेड लागलाय का तुला? आज कशाला राडा घालतील ते? विचारलं तर आजच. आई काय ते बघून घेईल रे. मला त्यांनी इथे यायला हवंय. अरे पण केक कापला की मला मिस कॉल दे. मी स्काईप ऑन ठेवलंय. अरे 4 पॉलिसीचे रेफरन्सेस देईन तुला. 4? ओके डन. अगं चल मालू नानी खोळंबली वाट बघते लवकर चल. उगीच धावपळ करू नका. आजारी पडाल तुम्ही. मला काही होत नाही. काय धाड भरले मला. गेल्या 83 वर्षात डोकेदुखीची साधी गोळी घेतली नाही मी. ऐकणार म्हणून नाही माझं कधी. बरं हे अंगठी कुठे? अंगठी ती काय तुमच्या हातात. ही नानीला आवडत नाही. तुझ्या आईने दिली होती ना. दे घ्या. तुम्ही केले. हो चालेल. आणि उदबत्ती कुठे? उदबत्ती आता उदबत्ती कशाला? मला चालत नाही ना धूर. अगं तुला ओवाळायची का? मग काय नानींना उदबत्ती नवळणार आहात? तेवढ्यानं तिचं डोकं फिरायला नको. एवढे काय घाबरतात नानींना? नाही घाबरत नाही. अगं आई आहे ती माझी. आदर आहे मला तिच्याबद्दल.
कोण कडमडला आता? मरू दे तो फोन. मरू दे काय मरू दे, माझ्या आत्ते बहिणीचा फोन आहे. हो अरे 20 सेकंद राहिलेत माझा जन्म व्हायला. आता काय मी गेल्यानंतर मला ओवळणार का काय तुम्ही काय लोक? चाललंय तुमचं? हो जा, हे घेऊन मी आले फोन. आता काय पाणी भरायला चाललायत का? तर किती घाबरता हो तुम्ही अण्णांना. कठीण आहे नाही, हे आलो. माणसाचं. हा नानी, हुंकर मार. अगं मी केक आहे का? केक नसला म्हणून काय झालं? माझा लेक आहे ना. एका बसा, असायचं नाही जास्त. इथे हुंकर मार. इथे विजवायचंय. हा हसायला काय झालं? या वयात सगळ्यांना कवळी असते काय हो? तू सुद्धा 101 वर्षाची होशील तेव्हा बघीन मी तुझ्याकडे. हा तेव्हा तू कुठे असणार आहेस नानी? म्हणजे बायकोचं ऐकून घराच्या बाहेर काढणार की काय मला तो? माझ्या सांगण्यावरून वागले असते तर काय हवं तो? हा, ते राहू दे ना. आता तू केक काप. नंतर दिलीपचा यायचा ना फोन तिथून पण लंडन. मगाशी नेट बोंबलला होता ना. नाही, मी माणसाला बोलवून नेट दुरुस्त करून घेतलंय. हो हा. हे इकडे. हा तर ते डायरेक्ट डायरेक्ट हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नानी. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद. थँक्यू. आणि त्यात खाताही येत नाही तुला. त्यांना द्या. थोडासा मोठा दे. द्या, मोठा. मधुमेह आहे. असंच ना. सुम दे, सगळ्यांना दे. हो देईल ती सगळ्यांना देईल. दे ग. नाही खाणार. येण्या पोटात जरा गडबड आहे. राजा, सकाळचे समोसे. मी आलोच. हा आई, तुझं बोलणं झालं दिलीपशी? कशाबद्दल? तू आज बोलणार आहे बाबांशी. अरे देवा, कसली दुर्बुद्धी सुचते घ्यायला. तेच म्हटलं मी त्याला, पण ऐकेल तर शपथ ना. बाबांचाच नमुना आहे. आता याचा फोन नको येऊ दे बाई. हॅपी बर्थडे नानी. अरे दिलू, सकाळी नेट गेलं होतं बाबा म्हणून बोलू नाही शकले. अरे पण आता कशाला तू? हे आहेत ना. अरे दादा, मी नाही घाबरत त्याला. माझ्या नातवाशी बोलायला मला बंदी आहे की काय कोणाची? बरं आटप लवकर आता. सो बर्थडे गर्ल, काय विशेष? बोक्यानी LED दिला काल. दुकानातून आणलंय. सेकंड हँड नाहीये. तू बाबांशी बोललीस का? नाही बोलले. म्हणजे उमा मला म्हणत होती मला काय तो सूक्ष्मोक्ष लावायचा. उगीच सगळ्यांसमोर शोभा नकोय. अरे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? बोक्याबद्दल बोलताय का? नानी, हा, तू सांग ना त्यांना इकडे यायला. गोऱ्यांकडे? नानी, ते जुनं झालं आता. फेकलं पाहिजे. म्हणजे मी जुनी झाल्यानंतर मला सुद्धा फेकणार की काय तुम्ही? मी जर मेले तर जाळ्याला स्मशान सुद्धा नाही तिकडे. उत्तम अद्ययावत स्मशान आहे तिथे. ए, तुम्ही काय बॉडी काय मशीन मध्ये टाकता काय? आणि मग अस्थि कुठे टाकणार? नायगरा फॉल मध्ये? अगं तो अमेरिकेत आहे, तिथे नाही. दादा, नायगरा धबधबा सुद्धा नाही तुमच्याकडे. आई या ना तुम्ही प्लीज. सुलू पण म्हणत होती. अरे मला यायचंय रे, पण ह्यांना कोण समजवणार? आणि म्हणूनच आज बोलणार. ए बाबा, आज नको हा बोलूस. आई तू प्लीज मध्ये पडू नकोस. आज काय व्हायचं ते होते. दिलू बाळा, हात जोडते रे बाबा तुझ्या पुढे. नको ना तू. अगं बाई, आलात होय? दिलू बाळा आलाय. बोलता का? काय बोलू?
आजच्या दिवस तरी सगळ्यांसमोर बोलता का 2 शब्द? बोला बोला. तुमचं झालंय की सांग मला, नंतर मी येतो. अहो बोला ना. काय बरं आहे ना? हो बाबा. अच्छा, गुड नाईट. अहो तो काय बाबा मी आईला म्हणत होतो मला मध्ये घेऊ नका. काय म्हणतोय ते तरी ऐका. हा सांग सांग. बाबा मला सत्कार करायचा आहे तुमचा. तो तू 30 वर्षांपूर्वीच केलायस. बाबा आपला देश सोडून ब्रिटिशांची हात मिळवणी केली तेव्हाच. हात मिळवणी कसली बाबा? काम करतोय मी. यालाच मी ब्रिटिशांची हुजरेगिरी म्हणतो. हुजरेगिरी काय हो? सीए चांगला आपला दिलू बाळ. मग आपल्या इथल्या लोकांचे हिशेब ठेवले असते तर चाललं नसतं का? बाबा लहानपणापासूनचं स्वप्न होतं माझं. अशी देशद्रोही स्वप्न मुळी पाहायचीच कशाला? मिलिटरीत जायला नको आहे ना, लंडनला जायला हवं. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले होते बाबा. मिलिटरीने रिजेक्ट केलं, त्याला मी काय करू? चष्मा लागला होता जाड भिंगाचा 4थीत. तुझी इच्छा नव्हती हेच खरं. मी पूर्ण प्रयत्न केले होते. गुलामगिरीची हौस ना तुम्हाला? आपल्या देशाची सेवा नको करायला? बाबा तसं नाहीये. टॅक्स भरतो मी. उपकार नाही करत तू. आपल्या देशातून मिळवलं ना सगळं, त्याच्यावरच. एवढा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कशाला फेसबुक आणि गुगल वापरता? कारण फेसबुक मार्क झुकरबर्ग यांनी शोधलंय, कळलं? आणि गुगल लॅरी पेज यांनी. ते अमेरिकन्स आहेत ते, म्हणजे ब्रिटिशांचे शत्रू. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, कारण त्यांनी ब्रिटिशांनी अमेरिकनवर सुद्धा राज्य केलं होतं. इतिहास माहिती आहे की विचार तुझे चिरंजीवना मालू. बाबा काय बोलताय तुम्ही? कुठल्या काळात जगताय? प्लीज. लहानपणापासून हेच करत आलात तुम्ही. त्रास होतोय आम्हाला. तुमच्यामुळे आईला इथे येता येत नाही. तिला मी अडवलेलं नाही. वाटेल ते आरोप मी खपवून घेणार नाही. अरे बोक्या थांब, माझी शपथ आहे तुला. तो काय म्हणतो ऐकून तरी घे. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही इथे प्लीज या. म्हणतोय तर जा रे जा. आई तू गप्प बस, मध्ये बोल नकोस. अहो असं काय करताय? विचार तरी करूया ना आपण त्याच्या म्हणण्याचा. कसला विचार करायचा आहे? अरे राजा, का असं आडमुठेपणा करतोयस? तू 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 चालतो घरी जा, घरी जा. अहो असं काय करताय तुम्ही? टेण्या भाऊजी थांबा होतून. पार्टी संपली, सगळे आपापल्या घरी जा. चला. ए थांबा, कुणीही खरी जायचं नाही. हा. तू एकदा काय ते ठरव, तो की मी, आपला देश की इंग्रज? बाबा आपला देशच. अरे मी सुद्धा ब्रिटिशांना म्हटलं होतं चला जाओ. नानी ब्रिटिश गेले केव्हाच. आता असं काही केलं ना तर हकनाक जीव जायचा वाढदिवसा दिवशी. आणि अरे जा रे, एवढं लेकरू म्हणताय तर. मुलांना पण वाटतं. बापाला काय वाटण्याची पर्वा केली का तू? अहो आता जाऊ दे ना ते. मला जाऊ दे ना. अहो बाबा जा ना दिलीप कडे, एवढं काय त्याच्यात? अहो मला पॉलिसी मिळतील. आणि हो, नॉमिनी मलाच ठेवा हा, म्हणजे उद्या प्रवासात काही झालं तर पैसे मलाच मिळतील. गप्प बस तू. जाऊया ना आपण. मला वाचनाला जाऊ दे ना. बाबा तुम्ही म्हणता तसं काही राहिलेलं नाही आता. इंग्रज ते इंग्रज पण. लंडन मध्ये गोऱ्यांपेक्षा भारतीय जास्ती आहेत. हो का? राज्य केलंय का आपल्या लोकांनी त्यांच्यावर अजून? बाबा तो इतिहास झाला. सगळं जग बदलतंय. इट्स ऑल अबाउट ग्लोबलायझेशन टुडे. प्रेझेंट मध्ये राहा ना बाबा. आपला प्रेझेंट आकाशातून येत नाही, तो इतिहासातून टपकतो, कळलं? किती अन्याय केलाय ब्रिटिशांनी आपल्यावर. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. जालियनवाला बाग हत्याकांड विसरलास का रे? आता ह्या वयात मला आपल्यावर राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या देशात जायचं नाही. आणि तू कुणाच्या बाजूने आहेस? अरे मी काय दोघांच्या बाजून आहे. अरे बोक्या, पोरग एवढं म्हणतंय तर जा की रे. नाही कशाला म्हणतोस? माझ्या आईचा, नानीचा वाढदिवस आज. मला कुणाशी हुज्जत घालायला वेळ नाही. माझ्या आईच्या लग्नाच्या वाढदिवसाला बोलवतोय मी तुम्हाला. ती जाऊ शकते. मी एकटी जाणार नाही. नको जाऊ. तू न गेल्यामुळे काही अडणार नाही, उलट चांगलंच होईल. मला जायचंय हो. अरे जा रे बोक्या, एवढं काय? उलट त्या गोऱ्यांच्या नाकावर टिचून जा तिकडे. काय काय चाललंय काय तुमचं? हा काय काय चाललंय काय? माझ्या तत्वाशी खेळाल तर याद राखा, सांगतो मी तुम्हाला.
मला देशापेक्षा काहीही मोठं नाही. देशाप्रती असलेल्या भावनांची तुम्ही खेळाल तर मी कोणाला सोडणार नाही. हा, मग ती बायको असो, मुलगा असो, नाही तर आई असो. मला जिंकायचं तुम्हाला, माझी प्रतिज्ञा म्हणून मला जिंकायचंय, मला नमवायचं आहे. मी नाही 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 शरण जाणार. मी नाही जाणार लंडनला, नाही जाणार लंडनला, नाही जाणार. तुम्ही चला चला पार्टी संपली, चला घरी जा, घरी जा सगळी, चला घरी जा. हो काय चाललंय तुमचं? अहो जरा शांत व्हाल का? चला. नानींना त्रास होतोय, तुम्ही जरा गप्प बसा. अहो ऐका, तुम्हाला त्रास आहे. अहो राजा, भाऊजी. हे राजा,